आणि दरम्यान मंत्री प्रताप सरनाईक बोलत आहेत, थेट जाऊयात. ही दृश्य आपण पाहतोय. प्रताप सरनाईक एका कार्यक्रमाला उपस्थित आहेत. तर सरकारकडून शेतकऱ्यांना हा दिलासा दिला जातोय आणि त्याच पार्श्वभूमीवरती ह्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. इलेक्ट्रिक ट्रॅक्टर शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे आणि त्याची ही पहिली झलक आपण पाहतोय. ज्या कार्यक्रमाला प्रताप सरनाईक हे उपस्थित आहेत, ते संबोधित करतायत. प्रताप सरनाईक शेतकऱ्यांच्या अनुषंगानं ह्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या कार्यक्रमाला प्रताप सरनाईक हे संबोधित करतात. कुणाल भोईटे आपले प्रतिनिधी जोडले गेलेत. कुणाल, सविस्तर अपडेट. तेजस, एकंदरीत पाहायचं झालं तर मागील अनेक महिन्यांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांमध्ये भर होताना पाहायला मिळते. सुरुवातीला इलेक्ट्रिक बाईक, इलेक्ट्रिक कार, इलेक्ट्रिक बस, आता इलेक्ट्रिक बाईक बस प्रमाणेच आता इलेक्ट्रिक ट्रॅक्टर देखील शेतामध्ये धावणार आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे, कारण डिझेल च्या जे काही ट्रॅक्टर आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागत होता, त्याचं मेंटेनन्स मोठ्या प्रमाणात होतं. मात्र आता हे जे इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आहे हे शेतकऱ्यांना दिलासादायक असणार आहे, कारण 5 तासामध्ये जर चार्जिंग केलं तर 5 ते 6 तास हे शेतामध्ये काम करू शकतं आणि एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर 50 ते 60 किलोमीटर हे चालू शकतं. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना आणखी एक दिलासा आहे. हा 16 लाखाचा जरी ट्रॅक्टर असला तरी सुद्धा 1.5 लाख रुपये परिवहन खात्याकडून याला सबसिडी असणार आहे. त्याचप्रमाणे अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाकडून 1 लाखाचं देखील याला सबसिडी असणार आहे. त्याचप्रमाणे कृषी विभागाकडून 1 लाखाचं सबसिडी असणार आहे. तर अण्णासाहेब विकास महामंडळाकडून याला बिनव्याजी कर्ज जे आहे ते शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देणारा हा एक इलेक्ट्रिक ट्रॅक्टर जो आहे त्याचं लोक ते आताच प्रताप सरनाईक यांच्या हस्ते पार पडलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नक्की त्याच्या माध्यमातून दिलासा मिळू शकतो. अभिषेक धोंडे आणि कौस्तुभ धोंडे आणि अभिषेक शिंदे यांच्या माध्यमातून हा ट्रॅक्टर जो आहे तो बनवण्यात आलेला आहे. तेजस, अगदी धन्यवाद कुणाल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा दिला जातोय. इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची पहिली झलक आपण याच कार्यक्रमाच्या अनुषंगानं पाहतोय. शेतकऱ्यांना इलेक्ट्रिक ट्रॅक्टरच्या माध्यमातून मोठा फायदा होणार आहे आणि मागील अनेक महिन्यांपासून विद्युत वाहनांनी एक आमूलाग्र बदल घडवून आणला आणि यामध्ये विद्युत मोटारसायकल, विद्युत बस, विद्युत कार यांचा समावेश असून आता शेतकऱ्यांसाठी विद्युत ट्रॅक्टरच्या माध्यमातून मोठा फायदा होणार आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी. पाहू. अनेक महिन्यांमध्ये परिवहन क्षेत्रात मोठे आमूलाग्र बदल होताना पाहायला मिळत आहेत. सुरुवातीला ई बाईक, त्यानंतर ई कार आणि ई बस, नंतर आता ई ट्रॅक्टर देखील अवेलेबल होणार आहे शेतकऱ्यांसाठी. हा सर्वात मोठा दिलासादायक जे इनॉग्रेशन जे आहे ते तरुणांनी केलेलं आहे. ऑटो नेक्स्ट असं या ट्रॅक्टरचं नाव आहे आणि हा संपूर्णतः चार्जिंग वरती चालणारा ट्रॅक्टर आहे. आपल्यासोबत या ऑटो नेक्स्ट कंपनीचे सीईओ आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर, कशा प्रकारे ही संकल्पना सुचली आणि शेतकऱ्यांसाठी हा एक दिलासादायक म्हणता येणारा प्रोजेक्ट आहे? इलेक्ट्रिक ट्रॅक्टरमध्ये काय आहे की तुम्हाला डिझेल पेट्रोल हा विषय नाहीये. तुम्ही चार्जिंग करू शकता. 300 ते 350 रुपयात तुम्हाला ऑलमोस्ट 3 ते 4 एकरचं काम होत आहे. तो खर्च जो आहे तो खूप बऱ्यापैकी कमी आहे. तिथेच तुम्हाला डिझेलवर 3000 रुपयाचं काम तुम्हाला लागतं. तर ऑलमोस्ट 1/10 हा खर्च तुमचा वाचतो. आणखी काही फीचर्स आहेत जे शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणारे आहेत त्याच्यात तुम्हाला मोबाईल ऍप पण दिला जातो. तर तुम्हाला ट्रॅकिंग मिळते की किती तुम्ही चालवलाय ट्रॅक्टर, किती वेळा चार्जिंग केलाय. नक्कीच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून याचा हे करण्यात आलं आहे. कशा प्रकारे ह्याचा सेल्स असणार आहे किंवा याची प्राइस काय असणार आहे? अर्थातच आपला प्रोडक्ट नवीन असल्यामुळे आपण त्याच्यावरती आपण एक सफिशियंट एक चांगला एक आपण डिस्काउंट देतोय. अजून आपल्याला राज्य शासनाकडून आपल्याला इलेक्ट्रिक वाहन धोरण 2025 अंतर्गत
या ट्रॅक्टरवरती आपल्याला जवळजवळ 1.5 लाखाची सबसिडी मिळते. कृषी विभागाकडून परत 1 लाखाची आपल्याला इतकी सबसिडी परत ऍड ऑन होते. तर हे शेतकऱ्यांसाठी एक वरदानच ठरेल. शेतकऱ्यांसाठी आता हे नवीन ट्रॅक्टर जे आहे ते येताना पाहायला मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांना नक्कीच या ट्रॅक्टरचा फायदा येत्या काळामध्ये कसा होतोय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे.